नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट 1. चॅप्टरचं नाव आहे लॉ ऑफ मोशन. विद्यार्थी मित्रांनो, मोशन म्हणजे गती. मोशन हा भाग आपण इयत्ता 8वी पर्यंतच्या वर्गात शिकलेलो आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो की ज्यावरून तुम्हाला मोशन नावाची संकल्पना जी विज्ञानाची आहे ती स्पष्ट होईल. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स द मोशन? मी काही उदाहरणं दिली, त्याच्यातून तुम्हाला कोणती उदाहरणं गतीची आहेत हे सांगा बरं. फर्स्ट example, the flight of bird. Second example, a stationary train. Third example, leaves flying through the air. Example number 4, a stone lying on a hill. All these example you have to recall your brain and which example have sensed the motion. The first one example, the flight of a bird. पक्ष्यांचे उडणे. पक्षी ही एका जागेवरून प्रत्येक सेकंदाला तो आपली जागा बदलत असतो. आपल्या तुलनेत विशिष्ट कालावधीत तो नेहमी स्थान बदलत असतो. म्हणून पक्षी उडणे हे गतीचं उदाहरण म्हणजे मोशनचे उदाहरण आहे. दुसरं जे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, अ स्टेशनरी ट्रेन. रेल्वे स्टेशनावर उभी असणारी रेल्वे. आपल्या तुलनेत उभी असणारी जी रेल्वे आहे ती स्थान बदलत नाहीये, त्यामुळे ती आपल्याला गतीत वाटत नाही किंवा ती मोशन मध्ये नाही. कारण आपल्या सापेक्ष ती प्रत्येक सेकंदाला जागा बदलत नाही. म्हणून द सेकंड एक्झाम्पल, अ स्टेशनरी ट्रेन इज नॉट अ मोशन. थर्ड वन, लीव्स फ्लाइंग थ्रू द एअर. वनस्पतींची पानं हवेमुळे उडतायत. याचा अर्थ काय? ते सुद्धा आपल्या तुलनेत प्रत्येक सेकंदाला किंवा विशिष्ट कालावधीला आपली जागा बदलतायत. याचा अर्थ ते सुद्धा गतीत आहेत किंवा त्यालाच आपण म्हणूया द लीव्स आर फ्लाइंग थ्रू द एअर इज द एक्झाम्पल ऑफ मोशन. एक्झाम्पल नंबर 4, a stone lying on a hill. एखाद्या टेकडीवरून दगड उभा आहे, दगड पडलेला आहे, तिथे स्थिर पडलेला आहे. याचा अर्थ तो आपल्या तुलनेत प्रत्येक सेकंदाला जागा बदलत नाही, म्हणजे तो गतीत नाही. These are the first and third are the example of motion, and second and fourth is not an example of motion. Why? Because they cannot be changed its position. ती आपली अवस्था, त्या ज्या दुसऱ्या आणि चौथ्या उदाहरणात त्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जागा बदलत नाहीत, म्हणून त्या गतीत नाही. म्हणजे याचा अर्थ असं लक्षात ठेवा की गती ही सापेक्ष किंवा तुलनात्मक संकल्पना आहे. मोशन इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह म्हणजे काय? रिलेटिव्ह म्हणजे काय? तुलनात्मक. आपली गती दुसऱ्या वस्तूच्या गतीशी तुलना केली जाते, तेव्हा एखादी वस्तू जर विराम अवस्थेत असेल, some objects are in the rest position
as compared to the second object, they can change its position. These objects are used the motion. म्हणून मी तुम्हाला सांगतो की गती ही सापेक्ष संकल्पना आहे. मोशन इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. मग डेफिनेशन कशी करणार? आपण समजा उदाहरणार्थ तुम्ही जर रस्त्यावर उभे असाल आणि रस्त्यावरून जर एखादी गाडी धावत असेल तर तुम्ही निरीक्षक आहात आणि तुमच्या निरीक्षणातून तुमच्या तुलनेत समोरची गाडी प्रत्येक सेकंदाला आपलं स्थान बदलत आहे, म्हणून ती आपल्याला गतिमान आहे असं वाटतं किंवा ती गतीत आहे अशी आपल्याला कळतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मोशन इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. आपण आणि रेल्वे, आपण आणि गाडी दोघांच्या गतीची आपण तुलना करतो. आपण विराम अवस्थेत आहात. यू हॅव टू रेस्ट पोझिशन अँड अदर ऑब्जेक्ट आर चेंज द पोझिशन इन एव्हरी टाइम. प्रत्येक सेकंदाला तो काय करतो? आपलं स्थान बदलत असतो, म्हणून ती वस्तू आपल्याला गतीत वाटते. मग गतीची व्याख्या कशी करणार? इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. एखादी वस्तू सभोवतालच्या वस्तूच्या तुलनेत प्रत्येक वेळेला आपली जागा बदलत असेल, देन इट इज सेड टू बी इन अ मोशन. ती वस्तू गतीत आहे असं आपण म्हणतो. अदरवाइज दे कॅनॉट चेंज इट्स पोझिशन. समजा आपल्या तुलनेत समोरची वस्तू जर जागा बदलत नसेल तर त्या वस्तूला आपण काय म्हणतो? ती विराम अवस्थेत आहे. अदरवाइज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. तुमच्या तुलनेत जर समोरची एखादी वस्तू स्थान बदलत नसेल तर ती वस्तू विराम अवस्थेत आहे असं आपण त्याला संबोधतो. उदाहरणार्थ, तुमच्या समोर असलेला टेबल स्थान बदलत नाहीये, एका ठिकाणी पडून आहे, म्हणून आपण त्या टेबलाला म्हणू की तो विराम अवस्थेत आहे. त्याला इंग्रजीत आपण म्हणू दे हॅव अ रेस्ट पोझिशन. विद्यार्थी मित्रांनो, मोशन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना सापेक्ष संकल्पना आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला इंग्रजीत म्हणतात मोशन इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. एखादी वस्तू गतीत आहे हे सांगताना दोन वस्तूंच्या गतीमध्ये तुलना होते आणि त्यावरून कळतं की समोरची वस्तू जर प्रत्येक सेकंदाला स्थान बदलत असेल तर ती गतीत आहे किंवा ती मोशन मध्ये आहे. इंग्रजीत आपण गतीला मोशन म्हणतो. आणि आपल्याला पहिल्या चॅप्टरला लॉ ऑफ मोशन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मोशन जर कळलं तर मग आपल्याला मोशनचे नियम किंवा मोशन संबंधीच्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या समजतील. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण अंतर आणि विस्थापन, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. इंग्रजीत डिस्प्लेसमेंटला, विस्थापनाला डिस्प्लेसमेंट म्हणतात आणि अंतराला डिस्टन्स म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी पुस्तक पान नंबर 1 उघडा बरं आणि आकृती क्रमांक 1.1 gives two figures A and B. तिथे तुम्हाला दोन फिगर दिसत आहेत, फिगर A and फिगर B. आपण फिगर A चा विचार करू. लेट अस ट्राय धिस. प्रयत्न करू. मेजर द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट A and B in a different way as shown in figure 1.1a. आकृती क्रमांक 1.1 मधली A आकृती पहा. त्याच्यात एक वर्तुळाकार मार्ग दिलाय आणि A आणि B हे दोन बिंदू तुटक बिंदूंनी, तुटक रेषेने जोडलेले आहेत. दे आर जॉईंड टू द डॉटेड लाईन and you have to measure the distance between A and B.
समजा तुम्हाला आता ए आणि बी या बिंदू मधलं जर अंतर मोजायचं असेल तर तुम्ही काय कराल, ए या बिंदूवर दोऱ्याचं एक टोक ठेवाल बाय युजिंग द थ्रेड, आणि तो दोरा पूर्ण त्या वर्तुळाकार मार्गावर ठेवून ए पासून तर बी पर्यंतचे अंतर आपण मोजू. ते झालं ए पासून बी पर्यंतचे अंतर. आणि जर तुम्ही ए पासून बी पर्यंतची जी तुटक रेषा दिली आहे, डॉटेड लाईन, नाव मेजर द डिस्टन्स डॉटेड लाईन. ए पासून बी पर्यंत मोजायला तुम्हाला दोन पर्याय आहेत. एक तर ए पासून बी पर्यंत तुम्ही त्या कडेवर बरोबर तुम्ही दोरा ठेवून ए पासून बी पर्यंतचे अंतर, मग त्या दोऱ्याची लांबी घेणार तर ए पासून बी पर्यंतचे तुम्हाला अंतर काढता येईल. पण आता जी ए पासून बी पर्यंतची जी तुटक रेषा दिलेली आहे, त्या तुटक रेषेत तुम्ही जर मोजलं, ती तुटक रेषा जर त्याच्यातलं जर ते अंतर मोजलं तर दोघं वेगवेगळे येतील, दोघं वेगळे असतील. यावरून एक गोष्ट लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, की ए पासून दोऱ्याने मोजलेलं जे बी अंतर आहे ते प्रत्यक्ष त्या ए पासून बी पर्यंत असलेलं प्रत्यक्ष अंतर आहे, आणि ए ते बी ही जी डॉटेड लाईन आहे ते कमीत कमी अंतर आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. The second example in the given figure 1.1, figure number B, शीतल and प्रशांत हाऊस. शीतल आणि प्रशांतचं ते घर आहे. त्या घरापासून the संगीता's house have a distance 500 meters. पाथ A, मार्ग क्रमांक A. नंतर संगीताच्या घरापासून शाळा पाथ B किती अंतरावर आहे, 1200 मीटर अंतरावर आहे. शीतल फर्स्ट वेंट टू फ्रेंड संगीता. शीतल तिच्या घरापासून निघाली आणि तिच्या मैत्रिणीच्या संगीताच्या घरी गेली. ऑन युअर वे टू स्कूल. संगीताच्या घरी जाऊन त्या दोघं मैत्रिणी शाळेत निघाल्यात. अँड प्रशांत वेंट टू स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. शीतलचा भाऊ प्रशांत मात्र घरापासून सरळ शाळेत गेला. कळतंय तुम्हाला? हु विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड व्हाय. कोणाला शाळेत पोचायला वेळ कमी लागेल, शीतलला का प्रशांतला? साहजिक आहे, प्रशांतला वेळ कमी लागेल. कारण शीतल काय करते, शीतल ही आपल्या घरापासून अगोदर तिच्या मैत्रिणीच्या संगीताच्या घरी जाते. म्हणजे शीतलच्या घरापासून संगीताचं घर हे 500 मीटर अंतरावर आहे. द डिस्टन्स बिटवीन शीतल हाऊस टू संगीताज हाऊस इज 500 मीटर. देन both are go to the school. Then the distance between Sangeeta's house to school is 1200 meter. Total distance is 500 plus 1200, 1700 meter. And Prashant is directly go to straight line from home to school 1300 meter. Therefore, Prashant give less time than the Sheetal. शीतल ही आपल्या घरापासून अगोदर संगीताच्या घरी जाते 500 मीटर अंतरावर. नंतर त्या दोघं तिथून 1200 मीटर अंतरावर असलेल्या शाळेत जातात. आणि दोघं मिळून दोघांचं अंतर म्हणजे शीतलला प्रत्यक्ष किती अंतर कापावं लागलं, 500 मीटर अधिक 1200 मीटर म्हणजे 1700 मीटर अंतर कापून ती शाळेत गेली. आणि प्रशांत मात्र त्याच्या घरापासून सरळ तो शाळेत पोचला. शीतलच्या आणि प्रशांतच्या घरापासून शाळा फक्त 1300 मीटर अंतरावर आहे, म्हणून प्रशांतला वेळ कमी लागला. मग आता याच्यावरून आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो.
डिस्टन्स म्हणजे काय? ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंग, म्हणजे त्याने प्रत्यक्ष कापलेलं अंतर जे असेल त्याला डिस्टन्स म्हणतात. त्याला डिस्टन्स म्हणतात. मग डिस्टन्स कसं मोजणार? शीतलचे किती डिस्टन्स येईल? पहिले शीतल आपल्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत गेली 500 मीटर. नंतर संगीताच्या घरापासून ती शाळेत गेली 1200 मीटर. म्हणजे एकूण शीतलने किती अंतर कापलं? 1700 मीटर एवढं अंतर कापलं. डिस्टन्स म्हणजे काय मग? डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ. अंतर म्हणजे काय? प्रत्यक्ष कापलेली प्रत्यक्ष कापलेलं अंतर. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ traveled by an object in a motion while going from one point to another. अंतर म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत केलेलं मार्गक्रमण म्हणजे अंतर होय. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स between starting point or initial point to finishing point. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सुरुवातीच्या स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंतच्या अंतराला डिस्प्लेसमेंट म्हणतात. इथे डिस्प्लेसमेंट कोणाचं कसं झालं? प्रत्यक्ष प्रशांत is going from his house to school 1300 meter. This is the shortest distance, minimum distance. This is called as displacement. विद्यार्थी मित्रांनो, विस्थापन म्हणजे काय? विस्थापन म्हणजे जे सुरुवातीच्या स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंतचं असलेलं कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. अंतर आणि विस्थापन या दोन गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या आहेत. एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अंतर म्हणजे काय? त्या वस्तूने कापलेलं प्रत्यक्ष अंतर. समजा ती ए पासून निघाली बी पर्यंत गेली, बी पासून निघाली सी पर्यंत गेली, ते म्हणजे काय झालं? अंतर. डायरेक्ट ए पासून सी पर्यंत म्हणजे सुरुवातीचं स्थान ए आणि शेवटचं स्थान सी, त्याच्यातल्या अंतराला म्हणतात डिस्प्लेसमेंट.